विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च. मित्रांनो, लेक्चर नंबर 5 मध्ये आपण क्वेश्चन पेपर सोल्युशन जून 2023 च्या क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन नंबर 2D आणि क्वेश्चन नंबर 2E हे दोन क्वेश्चन बघतो आहोत. तर क्वेश्चन नंबर 2D बघा. Obtain an initial basic feasible solution to the following transportation problem by north-west corner method. ओके, आणि आम्हाला हा टेबल या इथं दिलेला आहे बघा. या टेबलवरून आम्हाला नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडचा वापर करून याचा इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायची. तर आता बघ, याचा सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार. सर्वप्रथम हे बॅलन्स्ड फॉर्म मध्ये आहे की नाही ते बघणार. हाऊ टू चेक वेदर इट इज बॅलन्स्ड फॉर्म ऑर नॉट. बघा, ही ऍडिशन कपॅसिटीची आणि ही ऍडिशन रिक्वायरमेंटची सेम आली पाहिजे. तर आपण म्हणतो की प्रॉब्लेम इज इन बॅलन्स्ड कंडिशन. तर आपण लिहायचं कसं माहिती का. सम ऑफ कपॅसिटी हे 34 दिले अँड सम ऑफ रिक्वायरमेंट सुद्धा 34च आहे. म्हणजे हे दोघं इक्वल आहेत 34. सो देअरफॉर द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इज इन बॅलन्स्ड फॉर्म असं आपण म्हणायचं. तर मित्रांनो, हाच तो टेबल मगाशी दिला होता. आता नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड हे बघा, हा नॉर्थ वेस्ट कॉर्नर आम्हाला या कॉर्नर पासून सुरुवात करायची असते. आता इथून तू पहिल्यांदा कपॅसिटीकडे बघ, किती आहे 7. मग इथून तू रिक्वायरमेंटकडे बघ, किती आहे 5. या दोघात जे मिनिमम असेल ते आम्हाला या रकान्यात लिहायचं असतं. सो मिनिमम इज 5. मग आपण या 5 ला काट मारतो, इथं लिहितो 0, कारण हा 5 आपण इथं लिहित असतो. ओके, याला राऊंड मध्ये लिहायचं. मग हे 5 तू या कपॅसिटी मधून सबट्रॅक्ट करायचे. मग 7 मधून 5 गेले, खाली उरले 2, म्हणून तू इथं लिहिशील 2. ओके, आता जर कपॅसिटी किंवा रिक्वायरमेंट पैकी कोणीतरी 0 झाला तर तो कॉलम किंवा ती रो आपल्या उपयोगाची राहत नाही. मग आपण काय करणार, इथं पुली आणि इथं पुली. नेक्स्ट आपण इथं येणार, हा कॉर्नर. या कॉर्नरनुसार परत जर पाहिलं तर इकडं कपॅसिटी 2 आहे आणि रिक्वायरमेंट 8 आहे. मिनिमम कोण आहे 2. मग तू काय कर, हा 2 कट कर, इथं 0 लिहून टाक. हा 2 या इथं लिही राऊंड मध्ये. ओके, आता ह्या 8 मधून हा 2 गेला, खाली उरले 6, म्हणून इथं लिही 6. नेक्स्ट, कपॅसिटी 0 झालेली आहे या रो मध्ये, तर याचा उपयोग नाही, याचाही उपयोग नाही. या सेलमध्ये आपण फुली मारायची. मग नेक्स्ट साहजिक आपण इथे येणार, कारण याचा तर विचार करायचा नाही. या इथे येणार, इथं बघ, तुला कपॅसिटी दिसते 9 आणि रिक्वायरमेंट दिसते 6. ओके, कोण आहे मिनिमम 6, म्हणून या 6 ला काट, इथं 0, तो 6 लिही या इथं, याला राऊंड कर. आता हा 6 जर यातनं आपण मायनस केला तर इथं उरणार 3. ओके, बर, हे जर 0 झालंय तर या सेलचा विचार करता येणार नाही, याला मार्क काढ. नेक्स्ट, जो सेल आम्हाला मिळतो तो हा आहे. या सेलमधून तू इकडे बघ, कपॅसिटी 3, खाली बघ डिमांड 7, मिनिमम कोण आहे
3 म्हणून या 3 वर काट, इथं 0, तो 3 या इथं लिहून टाकायचा आणि 7 मधून हा 3 जर गेला तर इथं काट मार, इथं लिही 4. ओके. आता जिथं 0 झालाय ती रो किंवा तो कॉलम आम्हाला विचारात घ्यायचा नाही, म्हणून या इथं एकमेव सेल शिल्लक होता या रो मध्ये, याला आपण फुली मारली. मग नेक्स्ट जो सेल उरतो तो हा, कारण इथं नाहीये, इथं नाहीये, इथंच शिल्लक आहे. मग यामधून तू इथं पाहिलं तर तुला कॅपॅसिटी दिसते 18. ओके. आणि याच मधून तू खाली पाहिलं तर रिक्वायरमेंट दिसते 4. मिनिमम कोण आहे? 4. म्हणून तू या 4 ला काट मार, इथं 0 लिही, हा 4 या इथं लिहून टाक. ओके. हा 4 या 18 मधून गेला, खाली उरले 14. फायनली तुझ्याकडं एकच सेल उरला. इकडे बघशील कॅपॅसिटी 14, खाली बघशील रिक्वायरमेंट सुद्धा 14, म्हणजे फायनली तू या इथं लिहिशील 14. म्हणजे याला काट, इथं 0, याला काट, इथं 0. प्रत्येक सेलमध्ये एक तर संख्या ॲलोकेट केली, नाहीतर फुली मारली. असा एकही सेल आता शिल्लक नाही जिथं संख्या नाही किंवा फुली नाही. ओके. तर मित्रांनो आता तुम्ही बघा, या इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. कॅपॅसिटी सगळीकडे 0 आहे. रिक्वायरमेंट बघ, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. म्हणजे रिक्वायरमेंट सुद्धा सगळीकडे 0 आहे. मग आपण तसं लिहिणार, ऑल कॅपॅसिटी अँड रिक्वायरमेंट हॅव बीन सॅटिस्फाईड. ओके. मग नंबर ऑफ ॲलोकेशन्स किती आहेत बघ. जिथं संख्या ॲलोकेट केले ते सेल मोज. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके. मग तू तसं लिही, नंबर ऑफ ॲलोकेशन 6. अर्थात नंबर ऑफ रोज एम ने डिनोट करतात, त्या 3 आहेत. नंबर ऑफ कॉलम्स एन ने डिनोट करतात, त्या 4 आहेत. मग आम्हाला एक कंडिशन चेक करायची असते. एम प्लस एन मायनस 1 याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि ते नंबर ऑफ ॲलोकेशन्स इतकं येतंय का बघा. सो M3 N4 minus 1, 7 minus 1 that is 6, and which is number of allocations. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग आपण काय म्हणणार, द सोल्युशन इज ऑप्टिमल सोल्युशन. आता ते ऑप्टिमल सोल्युशन आहे काय ते बघायचंय. द ऑप्टिमल सोल्युशन इज म्हणजे काय माहिती का, ज्या सेलमध्ये तुम्ही व्हॅल्यू असाइन केला त्या सेलचं क्रमांक आणि तिथली किंमत. बघ, हा पहिला सेल म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग हा एलिमेंट आपण कसा दाखवणार, X11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्याची किंमत झाली 5. इथं काय, X फर्स्ट रो सेकंड कॉलम दॅट इज 1, 2, त्याची किंमत लिहिशील तू 2. या इथं सेकंड रो सेकंड कॉलम दॅट इज X22 इज इक्वल टू 6. सेकंड रो थर्ड कॉलम दॅट इज X23, त्याची व्हॅल्यू 3. मग इथं तू लिहिशील 3, 3, X33 इज इक्वल टू 4 आणि फायनली X34 इज इक्वल टू 14. दिस इज ऑप्टिमल सोल्युशन. म्हणून मी तसं लिहिलं बघ, द ऑप्टिमल सोल्युशन इज X11 5, X12 2, X22 6, X23 3, X33 4, X34 14. दिस इज ऑप्टिमल सोल्युशन. टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायची. बघ बर का, जिथे जिथं व्हॅल्यू ॲलोकेट केल्या तिथली व्हॅल्यू गुणिले ॲलोकेटेड व्हॅल्यू अशी सगळ्यांची ॲडिशन तू केली त्यातीच टोटल कॉस्ट. तू कसं लिहिशील टोटल कॉस्टमध्ये, 19 × 5 प्लस 30
into 2 plus 30 into 6 plus 40 into 3 plus 70 into 4 plus 20 into 14. This is total cost. So total transportation cost, हे बघे 19 into 5, 30 into 2, 30 into 6, 40 into 3, 70 into 4 and 20 into 14. मग हा प्रॉडक्ट केलाय आणि त्याची ॲडिशन केली याची, ती ॲडिशन येते टोटल कॉस्ट 1015. सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू ₹1015. Question number 2E. Find an initial basic feasible solution to the following transportation problem by using Vogel's approximation method. याच मेथडला आपण वॅम मेथड असं पण म्हणतो. आणि आम्हाला जो टेबल दिलाय तो हा आहे. मग सम ऑफ सप्लाय आणि सम ऑफ डिमांड इक्वल येते का ते बघून घ्या. मग आपण उदाहरणाची सुरुवातच अशी करतो. सोल्युशन काय लिहितो आपण, सम ऑफ सप्लाय 17 आलेला आहे इज इक्वल टू सम ऑफ डिमांड. म्हणजे थोडक्यात सम ऑफ सप्लाय सम ऑफ डिमांड इक्वल टू 17 आहे. मग काय म्हणायचं, द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इज इन बॅलन्स्ड फॉर्म. मित्रांनो, वॅम मेथडसाठी दिलेल्या टेबलनुसार काहीही चेंज नाही. हा सप्लाय, हा डिमांड, इथपर्यंत काहीही चेंज नाही. सप्लायच्या शेजारी रो पेनल्टीचे आपण असे कॉलम तयार करतो, तर डिमांडच्या खाली आपण कॉलम पेनल्टीच्या अशा रो तयार करीत असतो. तर मित्रांनो, हे वोगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड आहे, म्हणजे वॅम. यामध्ये काय करतात माहिती का, ही रो जी आहे ना 1, 2, 3 यातली मिनिमम संख्या शोधतात, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या शोधतात आणि या दोघांचा डिफरन्स या रो पेनल्टीमध्ये लिहायचा असतो. ओके, आता सगळ्यात लहान आहे 2, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे 3. या दोघांचा डिफरन्स जर तू पाहिला तर तो 1चा येतो, म्हणून तू या इथं 1 लिहिशील. ओके, त्यानंतर सेकंड रो बघ, सगळ्यात लहान संख्या आहे 0, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे 1. मग यांच्यामधला डिफरन्स जर बघशील तर तो येणार 1. पुढं सगळ्यात लहान संख्या आहे या रो मध्ये 5, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 8. या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर तो येतो 3, म्हणून या इथं तू लिहिशील 3. ओके, आता हेच तुला कॉलमच्या बाबतीत करायचं आहे. बघ, या कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 1, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 2. या दोघांचा डिफरन्स घेशील तर तो डिफरन्स येणार 1, म्हणून मी या इथं लिहिला 1. नेक्स्ट हा कॉलम, सगळ्यात लहान संख्या आहे 0, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 3. या दोघांचा डिफरन्स घेशील तर तो येणार 3. या इथं बघ, सगळ्यात लहान संख्या आहे 6, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 11. या दोघांचा डिफरन्स घेशील तो येणार 5, म्हणून या इथं मी लिहिला 5. मग या कॉलमचा तू विचार करशील तर सगळ्यात लहान संख्या आहे 1, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 7. मग यांचा डिफरन्स जर तू घेशील तर तो येणार 6. ओके, सगळ्यात मोठा डिफरन्स कोण आहे तो बघायचा असतो. तर सगळ्यात मोठा आहे 6. इकडं आणि इकडं दोन्हीकडे बघ, तर 6 मोठा आहे, म्हणून आपण असा ॲरो काढायचा. आता हा कॉलम आम्हाला निवडायचा. ह्या कॉलम मध्ये सगळ्यात मिनिमम संख्या जो असेल तो सेल घ्यायचा. हे बघ, या इथं सगळ्यात मिनिमम संख्या आहे 1, हा सेल आम्हाला निवडायचा. मग या सेल मधून तू इकडे बघ, सप्लाय 1 आहे, खाली बघ डिमांड 2 आहे. या दोघात मिनिमम 1 आहे, म्हणून तू काय करायचं माहिती का, या इथं लिहायचं 1, त्याला करायचा राऊंड. मग हा सप्लाय मधला 1 तू कट करून टाकायचा, इथं लिहायचा 0. ओके, त्याच वेळेस
या डिमांड मधील 2 मधून 1 केला, खाली उरला 1, या इथं तू लिहायचा 1. आता या इथं जर 0 झालंय तर तुला या कुणाचाही परत विचार करता येणार नाही. तू या इथं फुली मार, या इथं फुली, आणि या सेलमध्ये सुद्धा फुली. ओके, परत प्रत्येक रो मधला डिफरन्स, प्रत्येक कॉलम मधला डिफरन्स घ्यायचा. आता बघ बरं का, या रो मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 2, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या म्हणजे या दोघांमधला डिफरन्स, या इथं तू लिहिशील 1. या इथं तू डॅश करशील, कारण ह्या रोचा विचार करायचा नाही, हा झाला डॅश. आता इथं बघ, या दोघांमधला डिफरन्स तू या इथं लिहिशील 3. ओके, आता याचा विचार कर, ह्या कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 2, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 5. या दोघांमधला डिफरन्स घेतला तर तो येणार 3, म्हणून या इथं तू लिहिशील 3. इथं बघ, सगळ्यात लहान संख्या 3, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या 8, या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा, तो येणार 5. कारण आता आपल्याला याचा विचार करायचा नाही ना. नेक्स्ट, सगळ्यात लहान संख्या आहे 11, त्यापेक्षा थोडीशी मोठी 15, सबट्रॅक्शन केली ती आली 4. सगळ्यात लहान संख्या आहे 7, इथं आहे 9, या दोघांचा डिफरन्स घेतला तो आला 2. ओके, 3, 5, 4, 2, 1 आणि 3, या सगळ्यांमध्ये 5 ही मॅक्सिमम आहे, म्हणून या इथं असा तू ॲरो करायचा. या इथं ॲरो करायचा म्हणजे हा कॉलम आम्हाला घ्यायचा आहे. आता परत या कॉलम मध्ये तुला मिनिमम संख्या कोण दिसतीये? ती दिसतीये 3. मग तू काय करायचं, तर तू इकडे बघ, सप्लाय आहे 6, इथून खाली बघ डिमांड आहे 5. या दोघात मिनिमम कोण आहे? 5, म्हणून तो 5 ला काट, इथं 0, हा 5 या इथं लिहून टाक, याला गोल कर. आता हा 5 जर याच्यातून सबट्रॅक्ट केला तर इथं उरणार 1. ओके, म्हणून या इथं येणार फुली. नेक्स्ट, 2, 11, 7, या दोघात तुला मिनिमम दिसते ही, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी दिसते ही. यांचा डिफरन्स घेतला तो आला 5, म्हणून या इथं मी लिहिला 5. आता या रोचा तर तुला विचार करायचाच नाहीये. या रो मध्ये या दोघात सबट्रॅक्शन घेशील, ही लहान आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी इथं आहे, मग इथं तू लिहिशील 4. अर्थात इथं आम्हाला काही नाही करायचं म्हणून डॅश. आता कॉलमचा विचार करायचा आहे. ह्या कॉलम मध्ये 2 आणि 5 या दोघांचा विचार केला तर डिफरन्स येतो 3चा, तो इथे लिहिला. नेक्स्ट, आता ह्या कॉलमचा तर विचार करायचा नाही, त्यामुळे इथं केला डॅश. या दोघात सबट्रॅक्शन केली ती आली 4, मग या इथे लिहिला मी 4. त्यानंतर इथं 7, इथं 9, सबट्रॅक्शन केली, डिफरन्स आला 2चा. कोण मोठा आहे? 5. मग आपण काय करू, ह्या रो मध्ये त्यात मिनिमम कोण आहे? 2. ओके, म्हणून हा सेल आम्हाला निवडावा लागेल. मग आता इथं बघ, सप्लाय 1 आहे, डिमांड 7 आहे, मिनिमम कोण आहे? 1. म्हणून तू काय करशील, 1 वर काट मारशील, इथं 0 लिहिशील, तो 1 या इथं लिहिशील. ओके, त्याला राऊंड करशील आणि या 7 ला काट करून त्याच्यातून 1 वजा केला तर तू इथं लिहिशील 6, म्हणजे 0 झालं, म्हणून इथं काट, इथं काट. ओके, आता परत तुला रो पेनल्टीज, कॉलम पेनल्टीज डिफरन्स घ्यायचे आहे. ह्या रोचा तर तुला विचार करायचा नाही,
त्यामुळे इथं मी मारली काट. ह्या रोचा तुला विचार करायचा नाही, त्यामुळे इथं पण काट. परत इथं 5 आहे, इथं 9 आहे. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा तुला, तो डिफरन्स येणार 4. या इथं तू लिहिशील 4. ओके. आता या कॉलममध्ये याचा विचार करायचा नाही, याचा विचार करायचा नाही, उरला 5च. म्हणून तू या इथं लिहिशील 5, कारण डिफरन्स घेताच येणार नाही, उरला 5. ओके. मग इथं पण काहीच विचार घ्यायचा नाही आपल्याला, त्यामुळे डॅश. या इथं फक्त एकमेव संख्या उरलेली आहे ही 15, म्हणून तू इथं लिहिशील डिफरन्स 15. त्यानंतर या इथं एकमेव संख्या उरलेली आहे 9, म्हणून तू या इथं लिहिशील 9. ओके. आता बघा, सगळ्यात मोठी संख्या साहजिक आहे, सगळ्यात मोठा डिफरन्स 15चा आहे, म्हणजे आम्हाला या कॉलमचा विचार करायचा आहे. या कॉलममध्ये विचार केला तर आता एकमेव संख्या उरलेली आहे 15. या सेलचा तुला विचार करायचा. मग इकडं बघ, सप्लाय आहे 10. इकडनं खाली बघ, डिमांड आहे 3. मिनिमम 3 आहे, म्हणून तू या 3 वर काट. इथं लिही 0. हा 3 इथं लिहून टाक, याला राऊंड मध्ये लिही, आणि हा 3 याच्यातून सबट्रॅक्ट कर. इथं उरणार 7. अशा रीतीनं आता इथं जर 0 झाला तर तुला या कॉलमचा विचार करता येणार नाही. ओके. मग परत डिफरन्स घेऊया. आता डिफरन्स घ्यायला इथं नाही, इथं पण नाही, म्हणून आपण इथं डॅश करणार, इथं डॅश करणार. राहिल्या या 2 संख्या, यांची सबट्रॅक्शन केली, ती आली 4. या इथं डिफरन्स लिहिला 4. मग आता परत डिमांडच्या बाबतीतही तोच. एकमेव आपल्याजवळ हा आणि हा सेल उरलेले आहेत. इथली संख्या इथं लिहिशील 5, इथली संख्या इथं लिहिशील 9, अर्थात इथं डॅश. मॅक्सिमम संख्या आहे 9, म्हणून या कॉलमला तू निवडशील, इथं ॲरो करशील. मग आता इथून या कॉलममधून इकडं बघ 7, इथं बघ 1. डिमांड 1 आहे, ती मिनिमम संख्या आहे, म्हणून मी या 1 ला काट मारतो, इथं 0 लिहितो, तो 1 मी इथं लिहितो, आणि 7 मधून 1 गेला, खाली उरले 6. फायनली मित्रांनो, आपल्याजवळ आता एकच संख्या उरलेली आहे, ती म्हणजे या सेलमधली 5. डिफरन्स घेता येणार नाही, त्यामुळं डायरेक्ट या रो मध्ये इथं मी लिहून टाकतो 5, आणि या कॉलममध्ये इथं लिहितो 5. 6 कट कर, 0 लिहि, इथं लिहून टाक 6, कारण इथं सप्लाय सुद्धा 6च उरलेला आहे, त्याच्यामुळे याला कट कर, इथं लिहि 0. तर अशा रीतीनं मित्रांनो तुमच्या लक्षात येतं की या सेलमध्ये एकही सेल असा विदाऊट ॲलोकेशन, म्हणजे जिथं व्हॅल्यू ॲलोकेट केलेली नाही असा, किंवा ज्याला फुली मारलेली नाही, म्हणजे एक तर व्हॅल्यू ॲलोकेट आहे, नाही तर फुली मारलेली आहे, पण या व्यतिरिक्त दुसरा रिकामा असा एकही सेल तुम्हाला दिसत नाही. ओके. दुसरी गोष्ट, सप्लाय बघ 0 0 0, डिमांड बघ 0 0 0 0, म्हणजे सप्लाय पण 0, डिमांड पण 0. थोडक्यात हे सॅटिस्फाय झालेलं आहे. आता आपल्याला ते लिहावं लागेल. मग कसं लिहिणार आपण? नाव ऑल सप्लाय अँड डिमांड हॅव बीन सॅटिस्फाईड, म्हणून इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन, इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन इज. मग परत ते तुला माहिती आहे ना, जिथं व्हॅल्यू ॲलोकेट केली त्या सेलचा क्रमांक लिहित असतो आणि तिथली व्हॅल्यू. अशा रीतीनं आपण इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन लिहिणार, तो हा.
x11 1, x12 3, x24 1, x31 6, x33 3, x34 1. This is initial basic feasible solution. Now total transportation cost काढायची. आता हे तुला माहिती आहे की टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपण काढतो कशी. या कॉलम मधल्या संख्या आणि ॲलोकेट केलेली संख्या यांचा गुणाकार घेत असतो. 2 into 1 plus 3 into 3 plus 1 into 1 plus 5 into 6 plus 15 into 3 plus 9 into 1. हा प्रॉडक्ट केला तो इथे लिहिला आणि फायनली यांची ॲडिशन केली ती झाली टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, दॅट इज ₹96. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.